वर्ग 25. भिक्खू वग्गो, डोळ्याचा संयम चांगला, कानाचा संयम चांगला, घ्राणाचा संयम चांगला, जिव्हेचा संयम चांगला, देहाचा संयम चांगला, वाचेचा संयम चांगला, मनाचा संयम चांगला, सर्वत्र संयम चांगला. सर्वत्र संयमी भिक्षू सर्व दुखातून मुक्त होतो. हाताचा संयम करणारा, पायांचा संयम करणारा, वाचेचा संयम करणारा. संयमी माणसात उत्तम, अध्यात्मात रंगलेला, एकाग्रचित्त, एकांतवासी आणि संतुष्ट असा जो पुरुष त्याला भिक्षू असे म्हणतात. जो भिक्षू वाक्संयमी, मंत्रभाणी म्हणजे उपदेश करणारा व विनम्र असतो, अर्थ आणि धर्म यांना प्रकाशित करतो, त्याचे भाषण मधुर होय. धर्मात रंगलेला, धर्मात रमलेला, धर्मचिंतन करत राहणारा, धर्माचे नित्य स्मरण करणारा, धम्माचे अनुसरण करणारा भिक्षू सद्धर्मापासून ढळत नाही. स्वतःला जे मिळाले ते कमी लेखू नये. दुसऱ्यांना मिळालेल्यांचा हेवा करू नये. दुसऱ्यांचा हेवा करणाऱ्या भिक्षूला समाधी प्राप्त होत नाही. थोडे जरी मिळाले असले तरी जर भिक्षू स्वतःला मिळालेले कमी लेखत नसेल तर त्या शुद्ध उपजीविका करणाऱ्या निर्लस भिक्षूची देव खरोखर प्रशंसा करतात. नामरूपात ज्याला बिलकुल जराही ममत्व नाही, जे नाही त्याचा जो शोक करीत नाही, तोच खरोखर भिक्षू म्हटला जातो. त्यालाच खरोखर भिक्षू म्हणतात. जो भिक्षू मैत्रीत विहार करतो, बुद्धाच्या शासनात प्रसन्न राहतो, तो संस्कारांचा उपशम होणाऱ्या शांत सुखमय पदाला प्राप्त होतो. हे भिक्षूंनो, या नावेतील पाणी उपसून टाका. उपसल्यानंतर ती हलकी होऊन वेगाने चालेल. राग आणि द्वेष काढून टाकून नंतर तू निर्वाण पावशील. 5 खालची संयोजने तोडावीत, 5 वरची संयोजने सोडावीत. मग 5 श्रद्धादी इंद्रियांची भावना करावी. राग, द्वेष, मोह, मान व दृष्टी या 5 संघाच्या पलीकडे गेलेल्या भिक्षूला ओढतरून गेलेला असे म्हणतात. हे भिक्षूंनो, ध्यान करा, बेसावध होऊ नका. कामगुणात तुमचे चित्त भ्रमू देऊ नका. असावध राहून लोहाचा गोळा गिळू नका आणि मग जळताना हे दुःख आहे असे ओरडू नका. प्रज्ञारहित पुरुषाला ध्यान नाही आणि ध्यान न करणाऱ्याला प्रज्ञा नाही. ज्याच्यापाशी ध्यान आणि प्रज्ञा आहे तोच निर्वाणाच्या जवळ आहे. शून्यागारात प्रवेश केलेल्या, शांत चित्त झालेल्या व चांगल्या प्रकारे धर्म पाहणाऱ्या भिक्षूला दिव्य आनंद प्राप्त होतो. जसा जसा तो स्कंधांच्या उत्पत्तीनाशांचा विचार करतो तसतसे त्याला प्रीती आणि प्रमोद प्राप्त होतात. ते जाणणे त्याचे अमृत होय. ज्याला प्रज्ञा आहे अशा भिक्षूला या लोकी प्रारंभी खालील गोष्टी कराव्याच्या असतात. इंद्रियांना संभाळणे, संतोष, प्रातिमोक्षाप्रमाणे संयम, शुद्ध मार्गाने उपजीविका करणारे सावधान मित्रांची संगती, दुसऱ्यांचे आदराने स्वागत करण्याची वृत्ती, शीलाचारात कुशलता या केल्यास अपार आनंद मिळवून तुम्ही दुखाचा अंत कराल. भिक्षूंनो, जायची वेळ जशी मऊ झालेली कोमेजलेली फुले गाळते तसे राग आणि द्वेष झाडून टाका. ज्याची काया, ज्याची वाचा आणि ज्याचे मन शांत आहे, जो उत्तम समाधानी आहे आणि ज्याने लोकामिषे ओकून टाकलेली आहेत, अशा भिक्षूला उपशांत असे म्हणतात. आपणच आपणाला प्रेरणा द्यावी. आपणच आपली तपासणी करावी. हे भिक्षूंनो, असे तुम्ही आत्मसंरक्षित, स्मृतिमान असे सुखाने विहार कराल. आपणच आपले स्वामी आहोत. आपणच आपली गती. दुसरा कोण स्वामी असणार? ज्याप्रमाणे जातिवंत घोड्याला व्यापारी जसा ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे स्वतःवर संयम ठेवा. आनंदाने फुललेला, बुद्ध शासनात प्रसन्न राहणारा भिक्षू संस्कारांचा उपशम करणाऱ्या शांत सुखमय पदाला पोचतो. जो तरुण भिक्षू बुद्ध शासनात स्वतःला जोडतो, तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या जगाला प्रकाशित करतो.